योजनेचे पैसे होणार दुप्पट. 1,500 मिळतात त्याऐवजी मिळणार 3,000. धाराशिवमध्ये मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले हे आपण पाहूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सध्या महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होत आहेत. पण विधानसभा निवडणुकीत जर आम्हाला मोठा धनादेश झाला तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करून 1,500चे 3,000 रुपये करू, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी धाराशिवमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. जर आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने सत्ताधारी महायुतीला मोठा जनादेश दिला तर सरकार लाडकी बहीण योजनेची मासिक आर्थिक मदत दुप्पट करून 3,000 रुपये करेल, असे विधान एकनाथ शिंदे यांनी केले. आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली. यामध्ये पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. तुम्ही आमची ताकद वाढवली तर आम्ही मासिक रक्कम 2,000 रुपये करू. तसेच तुम्ही निवडणुकीत मोठा जनादेश दिला तर आम्ही रक्कम वाढवून 3,000 रुपये करू, असे शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच विरोधक आमच्यावर टीका करतात. राज्य सरकार नंतर रिकामी तिजोरी दाखवून योजना बंद करेल. एकदा बाण धनुष्यातून सुटला तो सुटला. तसा मुख्यमंत्री किंवा तुमच्या भावाने शब्द दिला म्हणजे दिला, तर योजना बिलकुल बंद होणार नाही. आम्ही बहिणींना 1,500वर थांबवणार नाही तर तुम्हाला लखपती दीदी बनवणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर लाडक्या बहिणीचे 1,500वरून 3,000 होणार. जर शिंदे सरकारला मोठा जनादेश भेटला तर शिंदे सरकार 1,500चे 3,000 रुपये करेल, असा एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना विश्वास दिला आहे.